हाय मित्रांनो, कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त असाल. तर आजचा ब्लॉग माझी बहीणने काढला, कारण की तिची तब्येत खूपच खराब आहे. तर ती बोलली की दादा तू आज ब्लॉग काढ. बोललो ठीक आहे, बोलू मी आज ब्लॉग काढतो, ट्राय करतो. कधी केला नाही, फास्ट ट्राय करतो मित्रांनो. तर संध्याचे 6-6:30 वाजले असं 6 वाजले असं ती अजून झोपून राहिले. तर तिला पण भेटू चला. अरे उठली बघा बघा. लाईक करा, त्याचा त्याने ब्लॉग केलं, पहिल्यांदा स्टार्ट केलाय, त्याला पण सपोर्ट करा. सपोर्ट करा. हे माझाच चॅनल आहे, फक्त तू चालवते. असं बोल नको, काय बोलू नको. मला सपोर्ट नका करू. सपोर्ट नका करू. काय नको करू. हे बघा अजून चादर उचलते. इथं काहीतरी काम चाललंय. आमचा मॅनेजर आलाय, बघा कसा आहे. झाडू घातलाय त्यांनी. आमचा दीपक दादा घराचं काम चालू आहे त्यांचं. त्यांनी सलाय आणल्यात भरपूर. सकाळपासून काम चालू आहे, पण काय काम काय संपत नाही आहे. आणि तिकडं बघा हिने कपडे अजून ठेवलेत. किती मेहनती बघा माझा मोठा भाऊ, किती मेहनत करतो. चालला आता, लाज वाटायला लागली जरा, चालला तो. तर मित्रांनो, हे सकाळी माझी मम्मी करून गेली होती, हे व्यवस्थित करून गेली. आणि त्याच्यानंतर अक्षर आलं बघा. अक्षराने शाळेतून आल्यावरती हे कपडे असे टाकून दिलेत. हे तिचं काय याला बोलतात, लेहंगा का लेहंगा. तिचा लेहंगा. हा हिचा काय ते माहित नाही. काय हे काय म्हणते हिला, काय नाही म्हणत काहीच. यो पागल आहे, यो पागल. याला काय म्हणतात सांग. काय माहिती मित्रांनो हिला काय म्हणतात. आणि तिचा ही माझी बॅग आहे. हे सॉरी जरा हे माझ्याकडून चुकीच झाला. काय नाही, यो काही चुकीच करत असतो दरवेळी. तुम्ही याला बोलणार काय, दरवेळी चुकीच करत असतो. ही माझी बॅग आहे. जरा तिथे लाव तिथं. ट्राय तर कर. ट्राय केल्याशिवाय काय होतं का. ते बघा ते बघा व्यवस्थित ठेवलं नाही बघा कसं आहे. व्यवस्थित ठेव, व्यवस्थित ठेव, ठेव व्यवस्थित. तिचं स्वेटर पण आहे बघा. तो आता नुकताच मी घेतलेला. किती 350 रुपीज या 400 किती आहेत. 500 रुपये. आता ही जे कपडे आता बघू ही काय करते काय नाही. काही मला भरपूर काम असतात, त्याच्यात रिकाम टेकडी का कामच नसतात. ही रात्रीचे ब्लॉग का काढते. आम्हाला कामात धंदे असते, तिने दिवसा ब्लॉग काढला असं ना. हा ते बोल का. काही मला खूप काम असतात. माझ्या कामाची पोरगी तर कुठंच नाही भेटणार मला. हा काय माझ्या आधी कामाची मुलगी तर मला कुठंच भेटणार नाही. एवढी काम करते ना, काही मी एवढी काम करते ना, काय सांगू. तू खूप काम करते काय. बाकीचे लोक काय करतात मग. तूच काम करते, बाकीचे लोक काय करतात. काहीच मला घरची खूप कामं असतात म्हणून मी बिझी असते. बघा बघा आता तुम्हाला इथं काम दाखव किती बिझी असेल बघा. आता एकदम हे सकाळी मम्मी एकदम माझ्या किचन एकदम व्यवस्थित ठेवलेला. मी हे कोणी केलं सांगा. हां हे बघा, एक कपडा इथं. हां ती मिक्सर इथं. तो याला काय म्हणतात, पात्रा काय याला काय काय म्हणतात ते, तवा काय काहीतरी म्हणतात, मला पण आठवत नाही आता. हे बघा कसं आहे. हां काय हरकत नाही, ती करल व्यवस्थित. मित्रांनो इथं अरे काहीतरी झालंय. हे बघा माझे मुलं. मी काय केला, मी बोललो पाड. तुम्हाला वाटतं मी बोला होता. आता जस्ट तुमच्या समोर कसं होता पहिला ना, आता कसं झालं बघा. हे बघा सगळा विचार केलाय यार. चुकून झाला माझ्याकडून. काय चुकून झालं तुझ्याकडून. बघू करा तर फटाफट. तर मित्रांनो खूप भूक लागले मला. अकोला आणि मला खूपच भूक लागले. तर दुकानात जाऊ ना, काहीतरी वडापाव या मॅगी वगैरे काहीतरी आणू.
तर आपण काय आणायचं? मॅगी घे म्हणे, मॅगी बनवते. मॅगी. मॅगी हानू. हा ठीक आहे मित्रांनो, काय नाही आपल्याकडे पैसे पण आहेत. ते किती आहेत काय माहित नाही. 10 30 रुपये दे. 30 आहेत का? 10 Guys, 15 रुपये. ओके मित्रांनो, काय ते हरकत नाही. आपल्याला 30 रुपयात मॅगी आणायचा ट्राय करू आणि मग खाऊन तुम्हाला दाखवतो कसा आहे तो. ठीक आहे, चला मित्रांनो. तर मॅगी आणले मी. तसे बघा तर 2 आणल्यात. एक तिला आणि एक मला. ती सध्या आता गेले बाहेर. तिला काय बनवायला जमणार ना. कुठली इप्पी मॅगी आणले. इप्पी मॅगी झाला आपण बोलू. ती बाहेर गेल्या सध्या, म्हणून मला बनवावं लागला आता. चला मग स्टार्ट करू आपण. तर मित्रांनो, मॅगी आहे आपल्याकडे. आता आपण मॅगी बनवू. तिला काय यायला टाइम लागेल भरपूर. ती मम्मी सोबत बाजारात गेले. तर मला तर खूप भूक लागले. तर आपण आपली मॅगी बनवू. वाटलं एक काम करू, आपण तिची वाटणीची बनवू. जेव्हा तिला खायची असेल तेव्हा कधी खायची. ओके, तर त्याच्या अगोदर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्लस बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण की खूप एफर्ट्स लागतात व्हिडिओ बनवायला. एका हाताचा याने ना तुम्ही समजून करा. तुम्हाला माहिती असेल का व्हिडिओ बनवतो. तर ठीक आहे, जास्त तुमचा वेळ नाही करता आपण मॅगीला बनवायचं स्टार्ट करू. तर मित्रांनो, हे फाडल्या मला एक एक्स्ट्रा पाकिट भेटलाय. काय याचं नाव काय आहे ते बघा. स्पेशल टॉपिंग ॲड बिफोर सर्विंग. काय सर्विंग असं नाव दिलं. हे यार फर्स्ट टाइम बघतोय. हे बघू द्या टाकून काय सेविंग म्हणजे या येतो मसाला बघू बघू काय येतं. याचा काय एक्सपायर झालं असं करू या. तर पहिला आपण भांडा घातलाय. भांडा आणि दुसरं एक फोडतो मी. मॅगी आपला इपी मॅगी फील स्पेशल टॉपिंग. ओके, याच्यात लिहिलेलं आहे. तो वाचायला विसरलो मी. काढला आता तिचं मन गेला वाटत इथंच. तिथलं तरी इथं मन घालते की काय हरकत नाही. आपण तिची वाटी बनवू. मग ते आलं खाय. तर मित्रांनो, तो पोरगा तो गेलाय. तर सध्या आता मलाच एकट्यालाच मॅगी बनवावं लागेल. काय हरकत नाही, तर आपण स्टार्ट करू. तर मी मॅगी आणि 2 मॅगी टाकल्यात आमच्या दोघांसाठी. आणि ते मसालाचे ते टाकलंय. आणि हे 2 टॉपिंग काय ते आहे ते टाकलंय. आणि 2 ग्लास पाणी टाकलंय. तर आपण आता वीज काय याला लाईटर कुठे लाईटर तर लाईटर काय भेटत नाही. कुठे यार लाईटर. तर मित्रांनो, सगळीकडे गवसून लास्टच्या एंडिंगला कुठं लाईटर भेटला बघा. कुठे यो बघा कुठं लपलाय बघा. तर चला आपण तर बनू झाला. आपण गॅस आता लावलीच आहे हे बघा. तर मित्रांनो, मॅगी व्हायला टाइम लागेल. तर चला तुम्हाला तर डायरेक्ट मी मॅगी जेव्हा तयार होईल तेव्हाच दाखवतो. तोपर्यंत आपल्या ब्लॉगवरती चालूच ठेवा. आपला ब्लॉग चालूच ठेवा. सॉरी मित्रांनो, फायनली आपली मॅगी इप्पी मॅगी तयार झाले. तर आपण न जास्ती वेट करता तर आपण पटकन खाऊ. ती याच्या अगोदर पटकन खाऊन टाकू. हां ठीक आहे, मग चला मग आपण सगळे एकजण खाऊ. तुम्ही मी या माझ्यासोबत खायला. चला बाहेरचं बघू कसं वातावरण आहे. अगो बाबा आली का? झाली का तुझी मॅगी? तू तर बाहेर गेले ते लगेच आली कशी? मैगी का वास मेरे को खींच लाया. मैगी का वास तेरे को खींच लाया? हाँ. यार शिट. बोलो मी एकटा केलं, तू पण आली त्याच्यामध्ये. जाऊ दे, त्याच्यामध्ये तुझी वाटणीची बनवली मी. याला बोलतात भाव गाईस. असा भाव तुम्हाला पण भेटो. ठीक आहे, चला आपण दोघं एक साथ खाऊ. ठीक आहे. झाली का तुझी मॅगी? झाली, तयार झाले. बघू दाखवूया तुझी मॅगी. तर मित्रांनो, तिला आपण मॅगी दाखवू आपली. मस्त झाले गाईस. माझ्या भारी बनवली. तुझी भारी म्हणजे मी भारीच करतो.
तू तुम्हाला दिसत नाही फक्त तोंड बघ जाऊन फक्त तुझं. नाही खाल्लंच नाही. अजून खाला पटकन. ही आली आमची क्वीन, Guys, आमची मम्मी. मला जायचं दवाखान्यामध्ये आणि मी मॅगी खायला आले. तर माझा नंबर 23 आहे. तर कितवा नंबर चालू आहे? आवर. मित्रांनो हिची तब्येत खराब आहे, ही मॅगी खायला पाहिजे का? खायला पाहिजे गाईज मॅगीसाठी काय पण. हा काय ठीक आहे चालेल. मित्रांनो हिला बोललो का माझ्याकडे थांब, हिने डायरेक्ट पटापट पटापट बघा 2 वाटणी पण केल्या. काय जो जास्त आहे कमी आहे. तर कशावरून कुठला जास्ती सांगा? हा बघा हा हा जास्ती आहे. हा जास्त आहे हा कमी आहे. हा काय कारण का मी खूप चांगली बहीण आहे ना म्हणून. हा, मम्मी काय सांगशील तू? ही कुठली जास्ती ना कुठली कमी? बरोबर आहे दोन्ही. आमची मम्मी कधी कोणाची बाजू घेतच नाही, ती दोघांना समान हक्क देते. दोघं पण आहे, आमचं तिसरं पण आहे बाबा. आमचा तिसरं पण तिकडे आहे आणि तिसऱ्याचा चौथा तो तर डायरेक्ट किंग आहे आमचा. आमचा म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा रुधान म्हणून त्याचं नाव आहे. तो तर इथं असं ना मित्रांनो, तो मग आम्हाला काय आम्हाला खायला भेटला पण असा काय आम्ही खरं बोललो का नाही. आम्ही तो इथं असं ना, तर हिला आणि मला बिलकुल भेटला नसा. हे दोन्ही जणी खाल्लं असं आणि डबल जाऊन मम्मी आईला आणलं काय मला अजून पाहिजे, मग आईने आणलं असतं नाही काय. मग जास्ती न बोलता मी पण खायला सुरू करतो, कारण यांची जास्ती भूक मला लागली. तर मी असं बोलत राहील तर माझी भूक तर अशी मरत. तर आपण खायला बसू. मग तुझी मॅगी मी खाऊ गेली, तुझी भेट मिली तर. हा ही जी मॅग असून पण ही खाणार आहे, मी काय खायचं. चला आपण खायला बसू. मित्रांनो माझी इथे गेले दवाखाने गेले मम्मी सोबत. तिचा 23 मला फोनवरती का तुमचा नंबर आला तर तुम्ही आता या बोलत. ठीक आहे बोललं. पण तिने पटापट खाऊन आम्ही दोघे पटापट खाल्ला आणि ते गेलं दवाखान्यामध्ये. त्याचं सध्या घरामध्ये मी आणि माझे पप्पा आहेत. हे माझे पप्पा आहेत. तर चला त्यांची यायची वाट बघू आपण. तोपर्यंत कंटिन्यू आपल्या ब्लॉगला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काय मित्रांनो, एकही जण आपला ब्लॉग बघत नाही मराठी माणसाचा, असं थोडी झालं. तर पटापट आपला होम टूर आणि पोरांची मस्ती ही दोन्ही ब्लॉग टाकले मी. ते पटापट जाऊन तुम्ही क्लिक करा, आपल्या मराठी मुलाला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ब्लॉग. तर मित्रांनो मी इथंच व्हिडिओला एंड करतो. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आपले 3ही ब्लॉगला खूप 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 झालं प्रेम द्या. आपल्या मराठी मुलाला खूपच गरज आहे तुमची. चला आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटू. तोपर्यंत बाय बाय.